हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 2 नवीन परिपत्र प्रसिद्ध झालेले आहेत. खरं म्हणजे कालच ही माहिती माझ्याकडे आली होती, परंतु मी प्रवासामध्ये असल्यामुळं मला काल व्हिडिओ बनवता आले नाही. त्यामुळं आज सकाळी व्हिडिओ बनवून तुम्हाला ही माहिती देत आहे. तर त्या दोन्ही परिपत्रकांमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, त्याचा अर्थ काय निघतो, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि एक लक्षात ठेवा, सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात येणारच आहे, त्यात काही वाद नाही आहे आणि त्यासाठीच हे बाकीच्या ज्या गोष्टी कराव्या लागतात जाहिरात काढायच्या आधी, त्या सगळ्या गोष्टी करणं चालू आहे. त्यामुळं अभ्यास सुरू राहू द्या. जे कोणी विद्यार्थी सार्वजनिक आरोग्य विभागाची तयारी करत आहेत, त्यांनी अभ्यास सुरू ठेवा. तर आपण आता सविस्तर माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम यामधनं तुमचा कव्हर होणार आहे. याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPW, त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक हे जे आहे त्या सगळ्यांचा अभ्यासक्रम तुमचा कव्हर होणार आहे आणि फी फक्त 500+ GST आहे. आता आता या ठिकाणी पहा, पहिलं जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये काय विषय आहे तो समजून घ्या तुम्ही. तो विषय दिलेला आहे आरोग्य विभागातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी, म्हणजे जाहिरात प्रसिद्ध करायच्या आधी काय करायचे ते पहा. नियमित क्षेत्र कर्मचारी व आरोग्य कर्मचारी, त्याच्यामध्ये आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत, म्हणजे त्यांचं प्रमोशन जे आहे ते प्रमोशन आधी करून घ्यायचं. आता काय होणार आहे माहिती आहे का, ही जी पदं आहेत या पदांचं प्रमोशन झाल्यानंतर यांच्या जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळं त्या जागा नवीन ॲडमध्ये म्हणजे समाविष्ट केल्या जातील. तर त्या रिक्त जागा परत रिक्त राहू नयेत यासाठी जाहिरात यायच्या आधीच यांचं प्रमोशन केलं जाणार आहे, किंवा यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेले जे लोकं आहेत त्यांना ही पदं मिळाली तर त्या जागा काही कमी पण होऊ शकतात. म्हणजे दोन्ही बाजू आहेत. या पदावरच्या लोकांचं प्रमोशन वरच्या पदावर होईल आणि खालचे जे लोक आहेत ते या पदावर येऊ शकतात. तर दोन्ही बाजू आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं हे प्रमोशन आधी झालं म्हणजे काय, की पुढे भरतीमध्ये अडथळा येत नाही. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, की आपली जाहिरात येते, सगळं होतं आणि मग हे जे प्रमोशनवाले लोक आहेत ते कोर्टामध्ये जातात, त्यामुळं भरती रखडली जाते. तसं होऊ नये म्हणून हा प्रमोशनचा विषय आहे. आता त्याच्या पुढं अजून काय म्हटलेलं आहे ते पहा. इथं खाली दिलेलं आहे पहा, की सार्वजनिक म्हणजे जाहिरात येणारच आहे, हे यावरून तर स्पष्ट झालं आहे आपलं, की आरोग्य विभागातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वीच ह्या गोष्टी त्यांनी करायला सांगितलेल्या आहेत. आता त्याच्या पुढं ना, की संदर्भ क्रमांक 2 अन्वये, म्हणजे महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ छत्रपती संभाजीनगर यांचं निवेदन, की महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ छत्रपती संभाजीनगर या संघटनेचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले आहे. संदर्भ क्रमांक 1 नुसार, म्हणजे हे वरचं सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय व निप्राधिकारी 2021 नुसार आपले कार्यालय नियुक्ती प्राधिकारी आहे. यास्तव संदर्भ क्रमांक 2 चे निवेदन पुढील योग्य त्या उचित कार्यवाहीसाठी आपले कार्यालयास वर्ग करण्यात येत आहे. म्हणजे हे प्रमोशन करण्याची जबाबदारी आपल्या कार्यालयाची आहे. तर तुम्ही ते प्रमोशन करा असं त्यांनी म्हटलेलं आहे, की जेणेकरून पुढे जाहिरात आल्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे हे जाहिरात काढायच्या अगोदर प्रमोशन करून घेतले जातात. हा पहिला GR झाला. आता दुसऱ्या GRची माहिती आपण पाहणार आहोत. आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ते जॉइन करून ठेवा. तिथे अपडेट येत असतात. कालच मी त्या ठिकाणी ते टाकलं होतं पहा, प्रवासात असताना. तर काय आलेलं आहे ते पहा या ठिकाणी, की आता हे बाकीचं विशेष आपण घेऊयात. तर आरोग्य सेवा आयुक्तालय व आधिपत्याखालील कार्यक्रम प्रमुखांचा मंजूर आकृतीबंधानुसार संस्थानिहाय पदांची माहिती सादर करण्याबाबत. आता कुठं सादर करायची ते पहा. तर उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील संस्थानिहाय पदांची माहिती लोकलेखा समितीस सादर करायची आहे. हे लोकलेखा समिती असते बरं का आपल्या विधानसभेमध्ये. तर त्या समितीला ही माहिती सादर करायची आहे. तरी शासन निर्णय दिनांक 16/2/2024 नुसार
उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ ज्या पदांचे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्या सर्व गट क व गट ड तांत्रिक अतांत्रिक पदांची आकृती बंधानुसार माहिती सोबतच्या विवरणपत्र अ ब क मध्ये देण्यात यावी. त्यामध्ये राज्यस्तरीय उदाहरणार्थ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय आरोग्य सहाय्यक या पदांचा समावेश न करता इतर सर्व पदांची माहिती द्यावी. आता याचा अर्थ बऱ्याच जणांना कळत नाहीये. आता हे राज्यस्तरीय पद आहेत तर ते सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वेगवेगळी कार्यालय आहेत. मग राज्यस्तरीय पदांची माहिती ते राज्यस्तरीय माहिती ज्या कार्यालयामार्फत ठेवली जात असेल त्यांच्याकडून ती मागवली असेल म्हणून यांना देऊ नका असं ते सांगितलेलं असू शकतं, असं त्याचा अर्थ आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की यांची माहिती देऊ नका म्हणजे या पदांची जाहिरात येणार नाही का, तर तसं नाहीये. यांची सुद्धा जाहिरात येईल, त्यामुळं टेन्शन घेऊ नका. याच्या अगोदर ज्या ज्या पदांची जाहिरात यायची ना सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये त्या सगळ्या पदांची जाहिरात येणार आहे. त्याच्या पुढे जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी त्यांच्याकडील पदांची माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळकडे सादर करावी. उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ हा कार्यक्रम प्रमुख कार्यालयांनी सदरील माहिती एकत्रित संकलित करावी. सदर माहिती ही लोकलेखा समितीला सादर करावयाची असल्याने आपल्या कार्यक्रम संदर्भातील आकृतीबंधातील मंजूर भरलेली व रिक्त पदांची अचूक व अद्ययावत माहिती सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सोबतच्या विविध नमुन्यात या कार्यालयास दिनांक 25 जुलै 2026 पर्यंत सादर करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे कालच ती सादर करणं त्यांना अपेक्षित होतं. आता झाली की नाही ती अजून माहिती कळली नाहीये. तर अशा पद्धतीनं जाहिरात काढण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे मित्रांनो. याचाच अर्थ मुलांना कळत नव्हता, त्यासाठी हा विषय मी घेतला आणि तो अर्थ तुम्हाला समजून पण दिलेला आहे. तर जाहिरात येणारच आहे. अभ्यास चालू ठेवा सर्वांनी. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी सार्वजनिक म्हणजे आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 2012 ते 2026 पर्यंतचे झालेले पेपर दिलेले आहेत आणि विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांचे संपादक आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी याच्यामध्ये एकूण 16,000 प्रश्न आहेत बरं आणि किंमत 598 आहे. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तुम्ही घर बसल्या सुद्धा हे मागवू शकता किंवा स्क्रीनवर जे 2 मोबाईल नंबर दिसत आहेत त्यावर व्हॉट्सअपला मेसेज करा. माझं नाव सांगा. घरपोच तुम्हाला डिस्काउंटमध्ये हे पुस्तक मिळून जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की अभ्यास चालू ठेवा, कारण जाहिरात ही येणारच आहे. मी परत तुम्हाला सांगत आहे की अभ्यास सुरू ठेवा, जाहिरात येणारच आहे. धन्यवाद.